नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज आपण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या समजून घेणार आहोत. आज 10 जून 2026. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, एक 2 गोष्टी आज महत्त्वाच्या आपण समजून घेणार आहोत. राज्यामध्ये पेरणीयोग्य खरोखर पाऊस कधी आणि राज्यातील धरणं भरणारा पाऊस कधी, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या भारतीय उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण केल्यानंतर या ठिकाणी अद्यापही WD आपल्या डोक्यावर म्हणजेच आपल्या उत्तरेकडे कायम आहे आणि या WDचा परिणाम म्हणून मित्रांनो, उत्तरेकडनं मोठ्या प्रमाणात उष्ण आणि कोरडी वारे ही राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत, अगदी मित्रांनो दक्षिण महाराष्ट्रापर्यंत ही वारे इथपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस उत्तरेकडे काही सरकत नाही. परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये मित्रांनो त्याच्यात प्रगती होणार आहे आणि मराठवाड्याच्या काही भागापर्यंत आपल्याला मोसमी पाऊस दाखल झालेला दिसेल. साधारणतः त्यासाठी 12 तारखेच्या पुढे कालावधी लागू शकतो. या ठिकाणी सध्या मित्रांनो मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी आपल्याला दिसत आहे. म्हणून ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत सध्या आज 1-2-4 दिवस मित्रांनो, त्या फक्त घाटावर राहणार आहे. इतरत्र राज्यात फारशा आपल्याला हालचाली दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. उलट टेम्परेचरचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं काळजी घ्या मित्रांनो. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपण या मॉडेलचा 16 तारखेपर्यंत अंदाज. 16 तारखेपासून मित्रांनो आज 10 अजून 6 दिवसच थांबा, 1 हप्ता फक्त. 1 हप्त्यानंतर राज्यात सर्व काही सकारात्मक वातावरण तयार होईल. मित्रांनो, तुम्ही पहा, अजून 1 हप्त्याने मुंबईमध्ये सुद्धा पाऊस दाखल होणार आहे. हा पाऊस कुठे कुठे होणार आहे नंतर आपण विस्तृत दुसऱ्या मॉडेलमध्ये पाहणार आहोत. परंतु तुम्ही जर पाहिलं, आपण सातत्याने सांगितलेलं आहे, यावर्षी मित्रांनो जो वेस्टर्न घाट आहे, ज्याला आपण साऊथ वेस्ट पश्चिम घाट, आपलं पश्चिम घाट आपण म्हणतो त्याला, या पश्चिम घाटावरच हा पाऊस सक्रिय असताना दिसतो आपल्याला. अगदी कोकणमध्ये मित्रांनो बेळगाव पासून ते मुंबईपर्यंत जबरदस्त घाटावर आणि घाटाच्या परिसरात ऍक्टिव्हिटीज आपल्याला असताना दिसत आहेत. दुर्भाग्याने मित्रांनो या भागात आपल्याला फारशा पावसाच्या हालचाली दिसत नाहीत. अगदी घाटाला समांतर असणारा जो सोलापूर ते धुळे हा जो पट्टा आहे पर्जन्य छायेचा, या पर्जन्य छायेत मित्रांनो ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाच्या शक्यता होतील. पेरणीयोग्य पाऊस 16 तारखेनंतर मित्रांनो या भागात व्हायला सुरुवात होईल. फार काही असं घाबरायचं काम नाही. मित्रांनो, बीड मध्ये बरा राहील. दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा बरा पाऊस राहील. अगदी इकडं नागपूर, पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम सर्व जिल्हे पश्चिम विदर्भातील पाऊस चांगला राहणार आहे. नागपूर विभागात चांगला राहणार आहे. पूर्व विदर्भात पाऊस चांगला राहणार आहे. तुम्हाला मी सातत्याने सांगितलेले, या ठिकाणून ढग उठतात आणि पूर्व विदर्भात जाऊन पडतात. मित्रांनो, यावर्षी वाऱ्याच्या प्रभाव कारणामुळे आणि आपला अरबी समुद्र उष्ण असल्या कारणामुळे जो काही आपल्याला इकडून सपोर्ट भेटणार आहे, त्यामुळे घाटावर आणि जी या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून मित्रांनो इकडे परभणी, नांदेड, हिंगोली या भागात सुद्धा जास्त पाऊस राहणार आहे. मित्रांनो, आमचा जालना जिल्हा जो आहे यामध्ये परतूर, मंठा या तालुक्यात जास्त पाऊस राहणार आहे. 16 तारखेपासून या सर्व ऍक्टिव्हिटीज व्हायला सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागात जर आपण विचार केला तर मित्रांनो थोडासा कमी पाऊस आहे. आणि आणखी एक मित्रांनो दुर्भाग्याची गोष्ट आहे, इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, जो खानदेश आपण ज्याला ओळखला जातो, खानदेश मित्रांनो थोडंसं कमी पावसाचा सामना खानदेश आणि मराठवाड्याच्या काही भागाला करावा लागणार आहे. यात कुठेही दुमत नाही. हे सर्व मित्रांनो पाहत असताना आणखी आपण याचा विस्तृत अंदाज आपण इतर दुसऱ्या मॉडेलनुसार पाहणार आहोत. मित्रांनो, हे मॉडेल GFS आहे आणि एक अतिशय जबरदस्त पाऊस घेऊन येत आहे. यावर्षी मित्रांनो ECMWF पेक्षा GFS या मॉडेलचे अंदाज सत्यात उतरत आहे. लक्षात घ्या, या मॉडेलने मित्रांनो 18 तारखेला प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये अतिवृष्टी दाखवलेली आहे. मुंबईत अतिवृष्टी होईल, नाशिकमध्ये होईल. मित्रांनो, इगतपुरी आमच्या जयकोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मित्रांनो जबरदस्त पाऊस होणार आहे. नाशिक जिल्ह्यात पाऊस होणार आहे. सिन्नर आहे, याला संगमनेर आहे, जुन्नर आहे, सर्व अगदी घाटावरले जे नगर जिल्ह्यातले आणि तिकडे सर्व जे तालुके आहेत त्या ठिकाणी पाऊस होणार आहे. इथं इगतपुरी आहे, नाशिक आहे, त्र्यंबक आहे, जव्हार आहे,
संपूर्ण नाशिक, ज्याला आपण नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो, 18 तारखेपासून नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाच्या नोंदी होणार आहेत. आणि जायकवाडी धरणाच्या वरले जे धरणं आहेत नाशिकचे, जवळपास मित्रांनो या पावसात ते मोठ्या प्रमाणावर भरण्याची शक्यता आहे. या पावसात त्यांच्या धरणात पाण्याची आवक 18 तारखेपासून निश्चित होणार आहे, यात कुठे दुमत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचा जो सूर्यमाळ नावाचा डोंगर आहे तो आमच्या जायकवाडीसाठी वरदान आहे. सूर्यमाळावर पडणारा जो पाऊस आहे तो मित्रांनो आमच्या जायकवाडी धरणात येतो आणि त्यामुळे नाशिक मधले वरले जे धरण आहेत ते तुडुंब भरावेत आणि ते तुडुंब भरल्यानंतर त्याचा सर्व प्रभाव आमच्या जायकवाडीच्या दिशेनं यावं. इगतपुरीला पडणारं पाणी मित्रांनो जायकवाडीकडे येतं, पैठणला. अशा रीतीनं 18 तारखेपासून एक पॉझिटिव्ह वातावरण संपूर्ण राज्यात होत आहे. मित्रांनो हेच त्या ECMWF GSFच मॉडेलचं हे विश्लेषण आहे. मगाशी आपण पाहिलं घाटावर, त्याचं आपण डार्क मध्ये पाहिलं, हे एकत्रित सर्व महाराष्ट्राचं पाहणार आहोत. घाटावर तुम्हाला जबरदस्त पावसाच्या नोंदी आहेत. कोकण किनारपट्टीमध्ये जबरदस्त, तुम्हाला मी यावर सांगितलेलं दक्षिण कोकण किनारपट्टीमध्ये कोकणामध्ये यंदा महापूर परिस्थिती, अतिवृष्टी होणार. इथं पाहतो मी मित्रांनो, दक्षिण कोकणामध्ये प्रचंड डेंजर पाऊस इथं दाखवलेला आहे. हे सर्व 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत हे वातावरण आहे. मित्रांनो इथं सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जबरदस्त आहे, लातूर, धाराशिव या भागात सुद्धा चांगला पाऊस आहे. आणि मी तुम्हाला सातत्याने सांगितलं की GSF चे अंदाज या वर्षी जुळत आहेत, हे ECMWF ने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात अनेक हवामान अंदाजक आहेत, त्याच्यामुळे नीट सर्वांचे अंदाज तुम्ही पाहत चला. महाराष्ट्रातला एकच अंदाजक म्हणजे सर्व काही नसतो, हे सर्वात लक्षात घ्या. आणि त्यामुळे सर्वांचे व्हिडिओ नीट पाहत चला. मित्रांनो अकोला, अमरावती या भागात चांगला पाऊस पडणार आहे. मी तुम्हाला सांगितलं हा जो सोलापूर ते धुळे हा जो पट्टा आहे, या पट्ट्यासाठी मित्रांनो थोडासा त्रासदायकच आहे. पेरणीयोग्य पाऊस होईल, पण या ठिकाणचे धरणं भरण्यासाठी मित्रांनो थोडीशी वाटच आपल्याला पाहावी लागेल. नांदेडपर्यंत हा पाऊस आपल्याला या मॉडेलने अतिशय चांगला दाखवलेला आहे. पूर्व विदर्भात चांगला दाखवलेला आहे, पश्चिम विदर्भात चांगला दाखवलेला आहे. हे GFS मॉडेल आहे. याचाच दुसरा माऊस भाऊ मित्रांनो हे ECMWF दाखवतो. ECMWF ने मित्रांनो 16 तारीख ते 23 तारखेपर्यंत हा अंदाज आहे. आणि याने मात्र आपल्याला या विभागात पाऊस चांगला दाखवलेला आहे. या कोपऱ्यात लक्षात घ्या, दुर्भाग्याने यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या पट्ट्यामध्ये मित्रांनो अतिशय कमी पावसाची शक्यता या मॉडेलने कडून आपल्याला दाखवलेली आहे. सर्वच मॉडेलने या ठिकाणी कमी पाऊस दाखवलेला आहे. नाशिकच्या पश्चिम भागात चांगला पाऊस होणार आहे मित्रांनो. इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी प्रचंड ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन नाशिक जिल्ह्यातील धरणं भरण्यासाठी हा पाऊस निश्चित उपयुक्त असणार आहे. मध्य महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर आहे, इंदापूर आहे, बीड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, लातूर, धाराशिव हा जो पट्टा आहे हा चांगल्या पावसाचा, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला तो पावसाचाच प्रदेश आहे. हे सर्व पाहता मित्रांनो घाबरू नका. आज 10 तारीख आहे. 16 तारखेपासून राज्यातलं वातावरण बदलत आहे आणि त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो की आवर्जून व्हिडिओ पाहत चला, पुढे शेअर करत चला. तुमच्या व्हिडिओ पाहण्याने आणि तुम्ही शेअर करण्याने, लाईक केल्याने, फॉलो केल्याने हे सर्व गोष्टी आमच्यासाठी प्रेरणा असते. निश्चित या गोष्टी करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.